दऱ्याखोऱ्यातून अजूनही तोच आवाज येतोय. काळजा काळजात अजूनही शिवरायच उरतोय. मरणाची भीती त्यांना दाखवा ज्यांना जगण्याची हाव आहे. आम्ही तर शिवरायांचे मावळे, आमच्या रक्तातच स्वराज्य नाव आहे. प्रतापगडाची लढाई. विजापूरचा बलाढ्य सरदार अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता. 32 दाती हत्तींचे बळ असलेल्या खानाला महाराजांनी केवळ आपल्या वाघनखाने आणि चपळाईने फाडून काढले. खान जणू चालून आला होता काळ. सह्याद्रीचा वाघ मात्र होता तयार. पिठीत घेता दगा केला खानाने, पण शिवबाने फाडला त्याचा कोथळा वाघनखानी. मोठ्या बाण्याने पावनखिंड लढाई. महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे निघाले. सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि 300 बांदल मावळे. महाराजांना सुरक्षित पोहोचवण्यासाठी पावनखिंडीत रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मावळा लढत राहिला. कारण त्यांचा राजा सुरक्षित होता. रक्त सांडले पावनखिंडीत तरी मावळा हटला नाही. जोपर्यंत राजा गडावर पोहोचला नाही तोवर देह थांबला नाही. लाखात एक आमचा राजा आणि लाखांसाठी मरणारा मावळा आमचा. सिंहगडाची लढाई. पुरंदरच्या तहात गेलेले किल्ले पुन्हा जिंकण्याच्या मोहिमेतील ही सर्वात मोठी लढाई. तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला आले होते महाराजांकडे. महाराज कोंढाणा मोहिमेवर जात आहे समजताच आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे म्हणत मोहिमेची सूत्रे स्वतःकडे घेतली. मराठे आणि मुघल, तानाजी आणि उदयभान यांच्यात भीषण द्वंद्वयुद्ध झाले. तानाजी धारातीर्थी पडले. गड तर जिंकला मावळ्याने, पण काळजाचा तुकडा हरवला. शिवराय गहिवरले. माझा सिंह आज धारातीर्थी पडला. गड आला पण सिंह गेला ही गर्जना सह्याद्रीने ऐकली. तानाजींच्या नावाने आजही कोंढाण्याची माती पावन झाली. साल्हेरची लढाई. मुघलांनी साल्हेर किल्ल्याला घातलेला वेढा उतरवण्यासाठी व मुघलांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मोरोपंत पिंगळे कोकणातून व प्रतापराव गुजर खानदेशातून साल्हेरकडे कूच करत आले. भीषण लढाई झाली. रक्ताचे पाट वाहिले. इखलास खान व बहलोल खान पळाले. विजयामुळे संपूर्ण भारतात शिवरायांच्या सैन्याचा दरारा निर्माण झाला. शूर सरदार सूर्याजी काकडे यांना वीर मरण आले. महाराज म्हणाले, माझा सूर्याजी काकडे पडला. तो जणू अर्जुनासारखा पराक्रमी होता. मातीच्या कणाकणात घुमते आजही ती गर्जना. साल्हेरच्या रणांगणी झुकवली मुघली गर्जना. नव्हता केवळ गनिमिकावा, हे युद्ध होते समोरासमोरचे. मराठ्यांच्या तलवारीने कापले गर्व त्या दिल्लीच्या तख्ताचे. संगमनेरची लढाई. जालना शहरावर छापा टाकून मिळवलेली मोठी लूट घेऊन रायगडकडे परतत असताना रणमस्त खान याने संगमनेर जवळ मराठ्यांना घेरले. बहिर्जीने डोंगर दऱ्यातून गुप्त मार्ग शोधला व महाराजांना संगमनेरच्या वेढ्यातून बाहेर काढून सुरक्षितपणे पट्टा किल्ल्यावर म्हणजेच विश्राम गडावर पोहोचवले. सावळ्या तांडेल या वीर मराठ्यांनी मुघलांना रोखून धरण्यासाठी प्राणाची आहुती दिली. जाळून जालना परतले शिवराय. आडवा आला रणमस्त खान. संगमनेरच्या मातीत त्या दिवशी वाढला मोठा मान. बहिर्जीच्या नजरेने शोधली वाट, संकटातून सुटले राजे. सह्याद्रीचे कडे कपारीत आजही या पराक्रमाची नौबत गाजते. अरे विठ्ठलाच्या पावली वीट आहे, पण माझ्या शिवरायांच्या पावली स्वराज्य आहे. मृत्यू समोर उभा असतानाही ज्याची नजर झुकत नाही त्याला मराठा म्हणतात. मृत्यू समोर उभा असतानाही ज्याची नजर झुकत नाही त्याला मराठा म्हणतात. आणि अशा हजारो मर्दांना एकत्र आणतो त्याला माझा राजा शिवछत्रपती म्हणतात. देशातील युवा पिढी